नमस्कार, मी सारिका. स्मॉल हॅपीनेस विथ सारिकामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी चिंच, खजूर आणि गुळाची आंबट गोड चटणी आणि हिरवी चटणी बनवणार आहे. तर ही चटणी अगदी लवकर होणारी आहे आणि फ्रीजमध्ये जर आपण चिंच गुळाची चटणी ठेवली कोरड्या बरणीमध्ये तर ही 5 ते 6 महिने अगदी सहज टिकते. हिरवी चटणी ही फक्त 3 ते 4 दिवसच टिकणार आहे. त्यामुळे हिरवी चटणी आपण जास्त काही करू शकत नाही. तर आपण आता ह्या चटणीची आपण रेसिपी बघणार आहोत. ही चटणी आपल्याला दहीवडा, चाट, पाणीपुरी, भेळपुरी याच्यावर टाकली की याची चव की भन्नाट लागते म्हणून सांगू तुम्हाला. तर आज आपण याची रेसिपी बघू आणि अगदी योग्य प्रमाणासही अचूक प्रमाणासहित मी सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. याला स्किप करू नका. ह्या व्हिडिओला पूर्णपणे हा व्हिडिओ बघा. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही जर लाईक नसेल केलं माझ्या व्हिडिओला आजपर्यंत तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर त्यासाठी मी काय केलं, सर्वप्रथम खजूर घेतले आहेत. बघा, हे खजूर घेतले आहेत. हे सीडचे खजूर आहेत. तुम्ही सीडलेस पण खजूर घेऊ शकता. तर त्याचे मी पूर्ण हे सीड काढून घेतलेले आहेत. आणि त्याआधी काय केलं आहे, मी चिंच घेतली आहे. चिंच ही किती घ्यायची तुम्हाला सांगते मी. चिंच आपल्याला 75 ग्रॅम ही चिंच घ्यायची आहे. 75 ग्रॅम चिंच आपल्याला पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची किंवा 4 ते 5 तास तरी भिजत ठेवून द्यायची आहे. चिंच ही सीडलेसच घ्यायची आहे. आणि हे खजूर बघा, मी याच्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत त्या. आणि यांना पण आपल्याला काय करायचं आहे, छानपैकी मऊ असं भिजत ठेवून द्यायचं आहे, मऊ होतपर्यंत. म्हणजे तरी पण हे 2 तास तरी यांना भिजत ठेवायचं, म्हणजे हे छानपैकी मऊ होतात. हे बघा, मी या पद्धतीने पूर्ण याचे सीड काढून घेतलेले आहेत. मी प्रमाण तुम्हाला पुन्हा सांगते. आपल्याला चिंच ही 75 ग्रॅम घ्यायची आहे आणि खजूर हे 250 ग्रॅम घ्यायचे आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं गूळ आहे हे 750 ग्रॅम घ्यायचं आहे. तर असं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर हे बघा, मी ही चिंच पूर्ण 4 ते 5 तास भिजत ठेवलेली होती. ही छान फुलून निघालेली आहे. जर याच्यामध्ये आपल्याला बिया वाटल्यास त्या काढून घ्यायच्या. ह्या पूर्ण अगदी छान चिंचशी छान कुस्करून घ्यायची पाण्यामध्ये. बघा, ही चिंच छान भिजलेली, अगदी सॉफ्ट झाली आहे भिजून. आता याला मी काय करते, याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चिंच पूर्ण एकजीव करून घ्यायची, छान वाटून घ्यायची, छान अशी मस्त बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याची. आणि त्यामध्येच मी काय केलं, हे भिजवलेले पेंड खजूर पण टाकले आहेत. ते दोन्ही एकातच होतात भिजवून असे आपण वाटून होतात छानपैकी. आणि मग एकात त्याचा चोथा काढून होतो. म्हणजे वेळेलाही कमी लागतं आपल्याला. ही छान अगदी अशी मऊसूद वाटून घ्यायची ही चटणी. छान झालं आहे ना, अगदी मस्त बारीक पेस्ट झाली आहे, अगदी स्मूथ पेस्ट झालेली आहे याची. आता काय करायचं, आपल्याला ही पेस्ट आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि पूर्ण गाळून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल की जो चांगला सॉफ्ट जो गर असतो तो खाली येतो भांड्यामध्ये आणि जो चोथा आहे म्हणजे त्याच्यातले काही दोरे असतील, रेषे असतील, ते सगळे आपले वरती चाळणीमध्ये जमा होतात. हे बघा, कसं वरती पूर्ण हा चोथा जमा झाला आहे. त्याच्यात काही दोरे असतात, काही चिंचेचे वगैरे, ते सगळे निघून जातात त्याच्यामधून. आणि खाली बघा तुम्ही, इतका छान अशी सॉफ्ट असा गर जमा झाला आहे, एकसारखा झाला आहे छान असा. आता आपल्याला हा गार काय करायचा आहे, आपल्याला कढईमध्ये शिजवून घ्यायचा आहे छान. एका मोठ्या जाड बुडाची आपल्याला कढई घ्यायची आहे, एखादं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा गर आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. जरसा कच्चाच आपण म्हटलं गूळ टाकून ठेवतो तर तसं काही होणार नाही. तर हा छान शिजवला की आपल्याला मस्तपैकी छान 5 ते 6 महिने फ्रीजमध्ये छान आरामात राहतो. एक काचेची बरणी घ्यायची, छानपैकी ती कोरडी करून घ्यायची आणि घट्ट झाकण लावून ठेवून द्यायचं. बघा, हा शिजवत आलेला आहे, मस्त असा रंग बदलायला आला आहे त्याचा.
आता याच्यामध्ये मी काय केलं, गूळ टाकला आहे. गूळ किती टाकला आहे मी, 750 ग्रॅम गूळ किसून घेतला आणि तो टाकला. तुम्ही जर गड्याचा मिळाला तर टाक, पण त्याला खूप वेळ लागतो, मग गूळ किसून घ्यायचा छानपैकी. बघा ही चटणी छान होत आलेली आहे. रंग अगदी थोडा बदलत आला आहे त्याचा. गुळाचा पाक होतो तो अजून पाणी सुटतं त्याला, त्याच्यामुळे त्याला अजून थोडं थोडं शिजवावं लागतं. बघा एकदम रंग बदलला आहे ना. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, साधं मीठ टाकायचं आहे, तिखट आणि काळं मीठ टाकायचं आहे. त्यासोबत जिरे पावडर पण टाकायची. तर काळं मीठ किती, 1 चमचा, साधं मीठ 1 चमचा, तिखट आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे आणि जिरा पावडर आपल्याला 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे. हे सर्व छान शिजवून झालं की 5-1 मिनिट याला शिजवून घ्यायचं छानपैकी. आता शिजलं कसं हे पाहायसाठी आपल्याला चमचा असा उलटा करायचा आणि त्याच्यावर रेष पाडायची आहे. बघा ही जी रेष पडली की याच्या आतमधून जो रस आहे, जो आपला चिंचेचा जो सॉस झाला आहे तो इकडे तिकडे पसरणार नाही. ती रस अगदी एकसारखी राहते, त्याच्या मधात काहीच येणार नाही. याचा अर्थ की आपला हा छानपैकी चटणी मस्तपैकी शिजलेली आहे. आता या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि ही चिंचची चटणी आपल्याला थंड करायला ठेवायची आहे. तो हे बघा छान आता बाउलमध्ये काढून घेतले मी. मस्त थंड झालेली आहे. हिला मी बाउलमध्ये काढून ठेवलं आहे आणि एका कोरड्या बरणीमध्ये पण भरून ठेवलं. आपल्याला जी खायची आहे ती थोडी वेगळीच काढून ठेवायची आणि जी स्टोअर करून ठेवायची आहे ती कोरड्या बरणीमध्ये आपल्याला ठेवून द्यायची. म्हणजे कसं सारखं सारखं आपण तिला उघडलं की पाण्याचा अंश जातो आणि चटणी मग लवकर खराब होते. म्हणून आपल्याला जी खायची बरणी आहे ती वेगळीच ठेवायची. आता आपण हिरवी चटणी करणार आहोत. त्यासाठी मी 1 मूठ कोथिंबीर घेतली आहे. 1 मूठ कोथिंबीरीला आपल्याला फक्त अर्धी मुठच आपल्याला पुदिन्याचे पानं घ्यायचे आहेत. कोणी काय करतात की पुदिन्याचे पानं जरा जास्तच घेतात, पण त्याच्याने काय चव बदलते. म्हणून एक प्रमाण आहे की 1 मूठ कोथिंबीर तर अर्धी मूठ पुदिन्याचे पानं. 2-3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा जिरे पावडर टाकलं आहे. त्याच्यामध्ये मी फुटाण्याची डाळ 3 ते 4 चमचे फुटाण्याची डाळ टाकली आहे. फुटाण्याच्या डाळीने काय होतं की आपली चटणी होती ही छान घट्ट व्हायला मदत होते आणि तिचं छान असं टेक्स्चर पण छान असं क्रीमी टेक्स्चर येतं त्याला. जिरे पावडर टाकायचं आणि थोडा मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये. मीठ टाकायचं, काळं मीठ टाकायचं थोडं त्याच्यामध्ये आणि साधं मीठ पण टाकायचं आहे. आणि मग एकदम छानपैकी थोडंसं आंबटसर चवीसाठी आपल्याला लिंबाचा रस टाकला आहे मी. लिंबाचा रस नसेल, तुमच्याकडे लिंब नसेल तर तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता. दोन्ही टाकू शकता, काही फरक पडत नाही. आणि ही छान मिक्सरमध्ये काढायची आणि मस्त हिची अशी स्मूथची पेस्ट करून घ्यायची आहे. बघा अशी छान पेस्ट झालेली आहे हिची. ही जर घट्ट वाटत आहे तुम्हाला चटणी तर थोडं अजून पाणी टाकून तुम्ही हिला पातळ करू शकता. आता ही चटणी एका मी बाउलमध्ये काढून घेतली आहे. ही चटणी तुम्ही दहीवड्यावर टाका, तुम्ही पाणीपुरी करा, तुम्ही चाट करा, इतकी भन्नाट लागते. ह्या दोन्ही चटण्या टाकल्यावर खूपच छान चव येते. तर ही चटणी अशी नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. तर कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा.